नमस्ते सर्वांना। काव्य आणि अनन्या उपासना करतायत, तिथे त्यांच्या मैत्रिणी येऊन बसल्या। छान उपासना झाल्यानंतर अनन्या मॅडमने दुसरी ड्रॉइंग काढलेली आहे स्विच बोर्डच्या तिथे। आधीची कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलीच असेल, ती ड्रॉइंग तिनेच पूर्णपणे ही काढलेली आहे। खूप सुंदर वाटते आणि इथे दरवाजाच्या समोर अगदी असल्यामुळे तिथे वेलकम लिहिलं की अजूनच छान वाटणार आहे। रेग्युलरचेच कलर आहेत। ड्रॉइंग तर काढून झाले। दुसरीकडे काव्य मॅडम करते अभ्यास। WITH विथ WITH arrow। काव्या मॅडमला काही वर्ड्स दिले आहेत लर्निंगसाठी, पण काव्या मॅडमचा शॉर्टकट अभ्यास पाहताय का? तुम्ही अभ्यास असा केलाय का कधी शॉर्टकटमध्ये? कमेंट करून नक्की कळवा। इथे छान ड्रॉइंग वगैरे झालेली आहे। आता कलरिंग करायला घेऊया। अनन्याला जो पार्ट अवघड वाटतोय तो मी कलर करून देते। जो अगदीच थिन पार्ट आहे, पातळ भाग आहे, तिथे मी तिला कलरिंग करून देते। बाकीचं ती करून घेईल। मला पण खूप ह्या गोष्टी आवडतात, पण शक्य नाही होत कामामध्ये आणि शिलाई कामामध्ये असाच दिवस निघून जातो। आवडी खरं तर जोपासायला हव्याच। नक्कीच मी प्रयत्न करेन वाचन, लिखाण, ड्रॉइंग, पेंटिंग मला जास्त नाही आवडत। मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, मला ड्रॉइंग करायला खूप आवडते आणि अनन्याला ड्रॉइंग आणि पेंटिंग दोन्ही पण आवडतात। दोन्ही ती कंटिन्यू करतच असते, पण मला शक्यतो पेन्सिल ड्रॉइंगच जास्त आवडते आणि मी पण प्रयत्न करणार आहे छान छान ड्रॉइंग करण्यासाठी। माझं पण एक बुक आहे ज्यात मी रेग्युलर काही ना काही छोटं मोठं ड्रॉइंग करत असते, पण या गोष्टी पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे छान छान ड्रॉइंग करायला। बघूया कसं जमतंय। आणि काव्या मॅडम तर एका साईडला अभ्यास करतीच आहे, अनन्या मॅडमला हे थोडंफार करून देते आणि मग अनन्या पुढे कंटिन्यू करेल। वरची रेड कलरचं अनन्याने काढलेली आहे खरं तर कलरिंग, पण थोडंसं तिला सांगते कशा पद्धतीने केलं तर सोपं होऊन जाईल। मग बाकी काय अनन्या करून घेईल कलरिंग। आणि कालची ड्रॉइंग तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये ही कलरिंग केलेली पाहिलेच असेल। फायनली बऱ्यापैकी कलर करून झालेला आहे। थोडंफार काही फिनिशिंग राहिले ते अनन्या करते आणि वेलकम मात्र लिहायचं राहिलेलं आहे। आता सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे काही ना काही अशा गोष्टी करतच राहते अनन्या आणि तुम्ही पण व्हिडिओच्या मार्फत पाहतच असाल। वेलकम पण लिहून झालेलं आहे आणि अगदी हे जिथे काढलेलं आहे ड्रॉइंग त्याच्यावर ब्ल्यू लाईट आहे, त्याच्यामुळे हे अगदी छान चमकणार आहे अंधारात सुद्धा। हे आहे फायनल आधीचं बेडरूममधलं ड्रॉइंग आणि हे आहे हॉलमधलं अगदी वेलकम दरवाजाच्या समोरचं ड्रॉइंग। खूप छान झालेलं आहे। तिथे काव्या मॅडम तिच्या दादाला भरपूर त्रास देते, भरपूर मस्ती करते आणि इथे व्हिडिओ म्यूट करावे लागलेले आहेत मला, कारण संध्याकाळची वेळ होती, हनुमान चालीसा चालू होती आणि व्हिडिओ काढताना अगदी लक्षातच राहिलेलं नाही आहे की म्यूट करावा व्हिडिओ। इथे ब्ल्यू लाईट आहे, त्याच्यासमोर काव्या मॅडमचा बो अगदी चमकतोय। आम्ही निघालेलो आहोत बाहेर जाण्यासाठी। बाहेर कुठे, काव्या मॅडमचा होता वाढदिवस आणि पाहुणे होते, पाहुण्यांचं सगळं आवरलं, ते रात्री गेले, पण आम्ही पार्टीला चाललेलो आहोत दुसऱ्या दिवशी। काव्य आणि अनन्या मुंबईला जाणार आहेत, तर त्यांना बाहेर खाण्यासाठी नेणार आहोत। संस्कार पण आलेला आहे, म्हणून मग सर्व मुलांना घेऊन पहिल्यांदाच चायनीज फूड आम्ही ट्राय करणार आहोत। हॉटेल तर खूप सुंदर आहे, सिंहगड कॉलेजजवळच आहे। सगळेजण आलेलो आहोत आणि बघूया। काव्या अनन्या मुलं तर एक्सायटेड आहेत। चायनीज फूड पहिल्यांदाच ट्राय करणार आहोत आम्ही, म्हणजे खाल्लं आहे याआधी, पण पूर्ण जेवण चायनीज फूड कधी ट्राय नाही केलेलं आहे।
तर जे पहिल्यांदाच ट्राय करणार आहोत, हॉटेल तर खूप सुंदर आहे, एकदम क्लीन आहे, आवडलं मला आणि छान आहे. अनन्या आणि काव्या मॅडमची तर एवढी मस्ती चालली आहे ना, बाहेर आली आहे तरी पण खूप मजा मस्ती चालली आहे तिची. आणि काव्या मॅडमची अशी मस्ती असते ना, त्याच्यामुळेच आम्हाला पण छान वाटतं. आणि खरं तर मी आत्ता व्हिडिओ एडिट करते, काव्या मॅडम आहे मुंबईमध्ये आत्याकडे, करमत नाही खरं तर घरी. पण ठीक आहे, मे महिन्याची सुट्टी आहे, मामाच्या गावाला आत्याच्या गावाला तर जाणं आहेच मुलींना एन्जॉय करण्यासाठी. मुलं एन्जॉय करणार नाहीत तर कोण करणार. बाहेरचं जेवण शक्यतो आम्ही जास्त नाही जात बाहेर जेवणासाठी, आणि गेलो तर नक्कीच व्हिडिओ बनवू. पण शक्यतो आम्ही व्हेज हॉटेलच प्रेफर करतो. नॉनव्हेज कधीच ट्राय केलं नाही आहे, पण पहिल्यांदाच चायनीज फूड ट्राय करणार आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी नॉनव्हेज ट्राय करू आज. काव्या मॅडमला तर खूप मजा येते आणि बाहेर आल्यानंतर तिला हे सूप वगैरे प्यायचं नसतं, कारण त्याच्यामध्ये भरपूर भाज्या वगैरे असतात. राईस वगैरे ऑर्डर केला होता, बरंच काही गोष्टी ट्राय केल्या, आवडलं फूड. पण जे व्हेज जेवणामध्ये जी मजा आहे ना, ती या फूडमध्ये नाही. फूड छानच होतं. काव्या मॅडम स्वतःच्या हाताने खाते. राईस भात असल्यामुळे काव्या मॅडम हाताने जेवते. रोटी वगैरे असेल तर मग भरवावं लागतं मॅडमला. कोल्ड्रिंक शक्यतो आम्ही पित नाही. काव्या मॅडम पहिल्यांदाच थम्सअप पित आहे, कारण कोल्ड्रिंक आम्ही नाही घेत. आणि एवढंसं थम्सअपसुद्धा आम्ही सगळ्यांनी थोडं थोडं पिलं, कारण काव्या मॅडमला एवढं थंड नको. आणि त्यातही तिची किती मस्ती चालली आहे, सगळेजण तिलाच पाहत होते. आम्हीसुद्धा जेवता जेवता आमची नजर काव्या मॅडमकडेच. एवढी मस्ती चाललेली तिची की काही विचारू नका. लहान मुलं आहेत आणि त्यांच्या मस्तीशिवाय काही घर अपूर्णच आहे. खरं तर हे सगळे व्हिडिओ मला म्यूट करावे लागले, कारण तिथे म्युझिक चालू होतं, गाणी चालू होती आणि मग काय पर्याय नाही, म्यूट करावं लागलं. आणि अगदी एंट्रीला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहून तर खूप भारी वाटलं. फायनली जेवण वगैरे झालं आणि घरी जायला निघालो. दुसऱ्या दिवशी जायचं आहे मुंबईला. घरी आल्यानंतर छान गावाकडून आंब्यांचं पार्सल आलं होतं, छान आंबे एन्जॉय केले आणि मुंबईला जायची तयारी केली. नमस्ते सर्वांना, शुभ सकाळ. आता वाजलेले आहेत 5. आम्ही निघालेलो आहोत मुंबईला. सगळी गडबड चालू आहे. काव्या मॅडम अशी मस्त तयार झाले, अनन्या सगळे तयार झालेत. आम्ही आता निघतोय. 6ची ट्रेन आहे, वाजलेले आहेत 5. मुंबईला निघालेलो आहोत. बाय. आत्याकडे चाललेली आहे काव्या सुट्टीसाठी. पॅकिंग वगैरे आदल्या 2 दिवस आधीच करून ठेवली होती. सकाळी 6ची गाडी होती, त्यामुळे घरातून निघालेलो आहोत 5 वाजता. आणि खूप एक्सायटेड आहेत मुली मुंबईला जाण्यासाठी, आत्याकडे जाण्यासाठी. काव्या मॅडम तर भरपूर एक्सायटेड आहे आणि बुकिंग केलेली नाही आहे. जाऊन डायरेक्ट आता जनरलची तिकीट काढणार. पण फायनली आम्हाला छान व्यवस्थित सीट मिळालेली आहे. काव्या मॅडम, अनन्या मॅडम खूप खुश. सुट्ट्यांमध्ये मुंबईला जाणार आहेत. पाहूया किती दिवस राहत आहेत, कारण पहिल्यांदाच दोघी जाणार आहेत राहण्यासाठी. फायनली 10 वाजता दादरला पोहोचलो पुढची तिकीट काढण्यासाठी. आमची ठाण्याला आम्हाला जायचं होतं, मग ठाण्याची तिकीट काढण्यासाठी आणि यांची पालघरची तिकीट काढण्यासाठी ते गेले. इथे फायनली दीदी आले अनन्या आणि काव्याला घेण्यासाठी आणि छान वाटलं. अगदी 5च मिनिटाची भेट, पण ठीक आहे. काव्या आणि अनन्या पाहूया आता किती दिवस राहत आहेत मुंबईमध्ये. भयानक गरमी आहे आणि ट्रॅव्हल करून फार अगदी चेहरे उतरलेत. आणि आम्हाला पुन्हा रिटर्न पुण्याला जायचं आहे आजच. पुण्यातून आलो सकाळी 10 वाजता. पुन्हा आजोबांकडे, माझे आजोबा थोडे आजारी होते, त्यांना पाहण्यासाठी गेलो ठाण्याला आणि तिथून मग डायरेक्ट पुण्यासाठी ट्रेन पकडली दुपारी 2:30ची. फार दमछाक झाली. पूर्ण दिवस मुंबई पुणे झालं आणि रात्री अगदी 8:30 वाजता घरी आलो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. असे छान छान ब्लॉग व्हिडिओ आम्ही शेअर करतच राहू. नक्की सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आय लव्ह ठाणे.